नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर आपल्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष 2026ची मालिका आणि त्याच्यामध्ये आजचा 15 एप्रिल हा दिनविशेष. ओके, तर 15 एप्रिलला ज्या ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यातल्या अतिमहत्त्वाच्या आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आपण इथं अभ्यासणार आहोत. तर बघा, आज अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन झाले होते. आता आपण काल बघितलं होतं की अब्राहम लिंकन यांना एका थिएटरमध्ये एका अभिनेत्यानं, जो दक्षिण अमेरिकेचा समर्थक होता, गोऱ्या लोकांचा समर्थक होता, त्यानं काय केलं होतं, डोक्यामध्ये गोळी झाडली होती आणि त्यामुळं त्यांना काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. कालच त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आज त्यांच्या मृत्यूला पुष्टी देण्यात आली आणि अमेरिकेच्या इतिहासामधला हाचा काळा दिवस, अमेरिकेचाच नाही पूर्ण जगामधल्या इतिहासाचा हा काळा दिवस आहे. कारण अब्राहम लिंकन यांना पूर्ण जगामधून मान्यता होती, पूर्ण जगाचे ते नेते होते. आज त्यांचा मृत्यू झाला होता. कधी? तर 1665ला, 15 एप्रिल 1665ला. तर काल आपण हे सुद्धा बघितलं की काल टायटॅनिक हे जहाज जे आहे ते हिमनगावर आदळलं होतं आणि त्याचे 2 तुकडे पडले होते. ओके, तर टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे स्मिथ यांचं आज निधन झालं होतं आणि आजच्याच दिवशी टायटॅनिक बुडायला सुरुवात झाली होती. हळूहळू ते बुडलं. पूर्ण बुडायला बराच वेळ घेतला, परंतु आजच्या दिवशी या टायटॅनिक जहाजाचा जो कॅप्टन आहे त्याला 1912 साली जे टायटॅनिक जहाज बुडवलं त्याचा मृत्यू याच्यामध्ये घडला होता. हे पहिला आणि शेवटचा प्रवास होता त्या टायटॅनिक जहाजाचा. त्याच्यानंतर शिखाचे 5वे गुरु अर्जन देव यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता 1563ला. 1563ला गुरु अर्जन देव यांचा, शिखाचे 5वे धर्मगुरू जे आहेत, त्यांचा जन्म झाला होता 1563ला. त्याच्यानंतर मराठ्यांचे सरसेनापती सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बेहलोल खानचा पराभव केला होता आणि खूप मोठा पराभव करून काय केलं, त्यांनी बेहलोल खानला माफी दिली, त्याच्याकडून खंडणी घेऊन त्याला सोडून दिलं. तर याचा राग छत्रपतींना आला आणि छत्रपती त्यांना रागाने बोलले की तोंड दाखवू नका प्रतापराव, जोपर्यंत त्या बेहलोलचं मस्तक छाटत नाही. आणि मग प्रतापरावांना आपली चूक समजली. प्रतापराव एकदम रागामध्ये तिथून गेले आणि त्या बेहलोलचा खरंच खूप राग आला त्यांना. त्या बेहलोलने परत शत्रू सैन्याला एकत्र करून पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र सेनापती प्रतापराव गुजर यांनी 1673लाच काय केलं, नेसरीच्या खिंडीमध्ये रात्रीच्या वेळेस 7 सरदारासह प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सैन्याला एकदम अचानक हल्ला केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर वेडात मराठे वीड दौडले 7 असं उगच म्हणत नाहीत, तर प्रतापराव गुजर यांनी आत्मबलिदान तिथं दिलं. मराठ्यांचे सरनौबत यांचा मृत्यू त्या ठिकाणी घडला. तर पहिल्या वेळेस प्रतापराव गुजरनी पराभव केला आणि त्याला माफ केलं. तर या माफी द्यायला नव्हती पाहिजे असं छत्रपतींचं म्हणणं होतं आणि यातच 1673ला त्यांचा मृत्यू झाला. 1674ला छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. त्याच्या अगोदर ही घटना घडलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मधुमेह, डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, त्या डायबिटीजसाठी जे इन्सुलिनचं इंजेक्शन जे तयार झाले, हे लोकांसाठी वापरायला आजच्या दिवशी सुरुवात केली. तर 1923ला म्हणजे 15 एप्रिल 1923ला त्याचा लोकांसाठी वापर सुरू झाला. त्याच्यानंतर जनरल इलेक्ट्रिकल या कंपनीची स्थापना झाली. आता जेई माहिती आहे तुम्हाला, जेई जनरल इलेक्ट्रिकल, खूप सारे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट या कंपनीमध्ये जॉबला असतात किंवा बऱ्याच जणांचं एम असतं. तर ह्या जनरल इलेक्ट्रिकलची सुरुवात 15 एप्रिल 1892 रोजी झाली. त्याच्यानंतर
मक्का हे मुस्लिम सौदी अरेबियामधलं मुस्लिम धर्मस्थळ आहे, खूप मोठं. मक्का आणि मदिना हे त्यांचे सर्वात मोठे मुस्लिम समुदायाचे धर्मस्थळ आहेत. तर मक्केपासून 6 किलोमीटर अंतरावर मिनी या ठिकाणी जे हज यात्रेकरू आले होते, त्या हज यात्रेकरूच्या तंबूला आग लागली आणि या भीषण आगीमध्ये 300 जणांचा मृत्यू झाला. किती? 300 जणांचा. कधी? 1997ला. कधी झाला? 1997ला. तर ही एक मोठी घटना आहे. त्याच्यानंतर भारताची इनफ्लेअर करारावर स्वाक्षरी. तर इनफ्लेअर करार जो आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा, त्याच्यावर स्वाक्षरी झाला. तर हा काय नेमकं? 123 देशांनी माराकेश करारावर स्वाक्षरी करून WTO या व्यापारी करारावर आजच्या दिवशी स्वाक्षरी केली होती. आणि यामुळं काय झालं होतं, खूप मोठा जो व्यापाराचा हे 1994ला झालं होतं. आणि लिबरलायझेशन जे आपण केलं होतं तर ते खुलं झालं होतं आणि जागतिक कंपन्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करू शकत होत्या आणि भारतही जगामध्ये हे करू शकत होता. तर त्या पद्धतीची खुली अर्थव्यवस्था जी आहे त्याला सुरुवात झाली होती. तर अशा पद्धतीच्या ह्या ठळक घडामोडी आहे. आज 15 एप्रिल आहे आणि 15 एप्रिलच्या 8 महत्त्वपूर्ण घटना आपण बघितलेल्या आहेत. यासारख्या घटनेसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अपडेट येत राहतील. आणि आता आपण स्मार्ट बोर्ड थ्रू ह्या गोष्टी उत्तरोत्तर अपडेट करणार आहोत. याच्यामध्ये काही तुम्हाला सूचना असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, त्याच्यावर आपण मार्गक्रमण करू. धन्यवाद.